नमस्कार, मी गुलशन नायकुडे, नॅचरोपॅथ, अरोमाथेरपिस्ट, ब्युटी आर्टिस्ट आणि लाईफस्टाईल कोच. आज आपण पाहणार आहोत हँड मसाजविषयी. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हातामध्ये आरोग्यासाठी इतक्या छोट्या छोट्या टिप्स दडलेल्या आहेत, त्यांचा आपण थोडासा आढावा घेऊ. तर कुठलंही आपण ऑइल घेऊ शकता. मी कोल्ड प्रेस ऑइल घेतलं आहे कोकोनटचं, है ना. थोडंसं नेहमीप्रमाणे याला हीट द्यायची आहे आणि हीट दिल्याच्या नंतर आता मी वेगवेगळ्या ठिकाणाचं महत्त्व सांगणार आहे. तर आपण आता कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे चांगली त्याला हीट देऊन पूर्ण हातावर पसरून घ्या, है ना. हे मणिबंध रेषा जिथे आहे तिथून जर तुम्ही हात धरला तर बरोबर 3 ते 4 बोटांच्या इथे हा प्रेशर पॉईंट, पूर्ण बॉडीला तुम्हाला रिलीफ देणारा प्रेशर पॉईंट आहे, है ना. अगदी तुम्ही पॉईंट टू पॉईंट जाण्याची गरज नाही. तुम्ही चेक करा, हा जो अंगठा आहे हा जर मागच्या साईडनी आपण असा मसाज दिला याला, तर हे तुमचे स्पाइन लाईन आहे, है ना. तर तुमच्या पाठीचे दुखणे, थोडंसं मणक्याचं काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होतो. दोन्ही हाताला करायचं. आणि हे जे अंगठ्याला अंगठा जर आपण जॉईन करून असा मसाज दिला तर तुमच्या चेहऱ्यावर सुंदर अशी एक शाईन येणार आहे. तुमच्या फाईन लाईन्स इवन फक्त थंबचा मसाज थंबनी केल्यामुळं कमी होणार आहे. तुम्ही छान छान आणि सुंदर दिसणार आहात. आणि आरोग्यासाठी जर पाहाल तर लिटिल फिंगर आणि रिंग फिंगरच्या मध्ये जेव्हा तुम्ही प्रेशर पॉईंट देताय, मसाज देताय, तर त्यावेळेला तुमची इयर लाईन क्लिअर होणार आहे. तुम्हाला छान ऐकायला येणार आहे. काही कानाचे प्रॉब्लेम असतील तर ते कमी होणार आहेत. हे 2 पॉईंट असे करायचे. आणि सेम ह्याच वेळेला जेव्हा आपण रिंग फिंगर मिडल फिंगरच्या मध्ये घेतो, हे इयर पॉईंट आणि सेम इथे आणि इथे घेतलं तर हा तुमचा आय साईट जी आहे ती इम्प्रूव्ह करते. म्हणजे डोळ्यांसाठी अतिशय असा चांगला मसाज आहे. त्याच वेळेला तुम्ही ज्या वेळेला आपल्या बोटांना मसाज देता, तर हा फर्स्ट फिंगर जे आहे ते आपल्या हातासाठी म्हणजे पूर्ण आपल्या ह्या हातापासून पूर्ण आपल्या जो आहे तो तुम्हाला रिलीफ देणार आहे. मिडल फिंगर ज्या वेळेला तुम्ही मसाज देता तर गुडघे जर दुखत असतील तर बरोबर हे मधल्या बोनवर तुम्हाला मसाज द्यायचा आहे. आणि बऱ्यापैकी 15 ते 20 वेळा हे करायचं. आणि तुम्ही चेक करा, हे ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला थोडंसं दुखेल जर तुमचे गुडघे दुखत असतील तर पायासाठी मिडल फिंगर, अगेन रिंग फिंगर तुमच्या दुसऱ्या पायासाठी, आणि लिटिल फिंगर हे तुमच्या हातासाठी. म्हणजे 2 हे आपले हात आहेत आणि हे 2 आपले पाय आहे. आणि ही स्पाइन लाईन आहे, हा आपला फेस आणि मान आहे. थोडंसं पण थंबच्या खाली आलो इथे तर हा आहे तुमचा थायरॉइड पॉईंट. थायरॉइड जर असेल तर त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट मिळेल तुम्हाला, आणि नसेल तर निश्चितच कधी होणार नाही आहे, है ना. त्या दुसऱ्यांदा आपल्याला हा पॉईंट जो आहे हा हार्टसाठी अतिशय चांगला पॉईंट आहे. आणि मसाजचं किंवा प्रेशर पॉईंटचं आणखीन एक महत्त्व सांगू का तुम्हाला, की तुम्ही कुठेही प्रेशर पॉईंट दिलात तर कुठल्या ना कुठल्या पार्टला तुम्हाला फायदाच होणार आहे, है ना. आता ही स्टेप जी आहे ती मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे ना. ही स्टेप सगळ्यांच्या ओळखीची आहे. आणि लोकांचा असा गैरसमज आहे की ही तंबाखू खाणाऱ्यांना पोट स्वच्छ व्हायला मदत करते, लगेच त्यांना किक बसते आणि त्यांना टॉयलेटमध्ये अर्जंट जावं लागतं. तर हे फक्त तंबाखूने होत नाही आहे, तर इथे जे आहेत हे आपलं कॉन्स्टिपेशनला क्लिअर करणारा पॉईंट आहे. त्याच्यामुळं तंबाखू न खाताही तुम्ही कॉन्स्टिपेशन ठीक करू शकता या छोट्याशा मसाजनी. तर तुम्ही पूर्ण हाताला
आणि हे करताना ना तुम्हाला खूप छान वाटतं खरं. पूर्ण बॉडी तुमची रिलीफ होताना जाणवते. हाताची स्किन तर चांगली होईलच आपोआप. फाईन लाईन्स रिंकल्स ज्या आहेत त्या कमी होतील. हे करताना तुम्ही नेलला सुद्धा करा है ना. म्हणजे इथली जी डेड स्किन आहे, क्युटिकल्स आहेत, त्यांची हेल्थ चांगली राहील. इवन नखांना सुद्धा ड्रायनेस आलेला असतो, हे आपल्याला माहितीच नसतं. तर हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि आपल्या आरोग्यामध्ये अगदी बसल्या बसल्या करायचं हे. आपण प्रवासात असू. आत्ता मी दाखवलेले हे जे मसाज आहेत किती सोपे आहे, सहज आहेत. अगदी तुमच्याकडे जर तुम्ही प्रवासात आहात, तेल अवेलेबल नाही आहे, तुम्ही पाणी घ्या थोडंसं है ना, आणि आपल्या पर्समध्ये छोटीशी एक पेट्रोलियम जेली ठेवा. पेट्रोलियम जेलीची छोटी 5 रुपयेवाली सुद्धा तुम्ही डबी ठेवू शकता आणि ती थोडीशी घेऊन थोडासा स्मूथनेस येईल तुमच्या हाताला मसाज करताना. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. झोपताना आपण बेडवर करू शकतो, इव्हन आपण टी व्ही बघताना करू शकतो, गप्पा मारताना करू शकतो, सहज बसल्या बसल्या करू शकतो. दिवसातून 2 ते 3 वेळा करा आणि पहा खरंच याच्यामध्ये किती ताकद आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण इतक्या सहज इग्नोर करतो किंवा त्याला महत्त्व देत नाही आपण. तर आपल्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि आपल्या संस्कृतीने जे आपल्याला बरंच काही दिलेलं आहे आयुर्वेदामध्ये, नॅचरोपॅथीमध्ये, तर याचा आपण उपयोग करायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं डॉक्टरांकडे गेलो, औषधं घेतली की आपण पटकन बरे होऊ. तर तुम्हाला माहितीच आहे की पटकन बरे होताना आपण बरंच काही शरीरामध्ये औषधं घेतल्यामुळं डॅमेज केलेलं असतं. तर हे छोटे छोटे मस्त आपल्या हातांचा मसाज करा. बाकी मी चेहऱ्याला दाखवलं, प्रत्येक म्हणजे बॉडी पार्टला मसाजची गरज आहे. तर अशाच नवीन नवीन छोट्या छोट्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आणि छोट्या टिप्ससाठी जे तुम्ही चालता बोलता करू शकाल आणि एक रील एकदा तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात राहील. इतकं सोपं, सहज, काहीही जवळ नसताना करता येण्यासारख्या छोट्याशा टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.